बायको फोन उचलत नाही म्हणून नवऱ्याने तपासला सीसीटीव्ही आणि समोर दिसलं असं संपूर्ण देश चकित. भयंकर प्रकार हाताने असं. इंदूर शहरातील शांत, सुबक आणि प्रतिष्ठित मानली जाणारी कांचन विहार कॉलनी. बाहेरून सर्व काही अगदी सुरळीत दिसणारे एक कुटुंब, सुखी संसार, व्यवस्थित जीवन आणि कोणालाही संशय न येणारी रोजची दिनचर्या. पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडत होतं. वातावरणात एक अजब शांतता होती, जणू काही मोठं वादळ येण्याआधीची शांतता. त्या सकाळी सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू झालं होतं. घरात रोजचा गडबड गोंधळ, चहा, नाश्ता, फोन कॉल्स, घरातील कामं. करुणा नेहमीप्रमाणे तिच्या कामात व्यस्त होती. तिचा नवरा कामानिमित्त घराबाहेर पडला. जाताना दोघांमध्ये नेहमीसारखा संवाद झाला. काहीही वेगळं जाणवलं नाही. दुपार सरत आली तशी नवऱ्याने करुणाला फोन लावला. साधारण रोजच्या गोष्टी विचारण्यासाठी तो फोन करत असते, पण त्या दिवशी फोन वाजत राहिला. प्रतिसाद काहीच नाही. त्याने पुन्हा फोन केला. पुन्हा तोच परिणाम. काही क्षणांनी त्याने दुर्लक्ष केलं. थोड्या वेळाने पुन्हा फोन केला. पुन्हा काहीच प्रतिसाद नाही. आता मात्र त्याच्या मनात हलकीशी शंका येऊ लागली, कारण करुणा साधारणपणे फोन लगेच उचलायची. इतका वेळ ती फोन न उचलणे हे थोडं वेगळं वाटलं. त्याने पुन्हा फोन लावायला सुरुवात केली. एकदा, दोनदा, तीनदा फोन वाजत होता, पण उत्तर काहीच येत नव्हतं. आता त्याच्या मनात अस्वस्थता वाढू लागली. काहीतरी बरोबर नाही असं त्याला वाटू लागलं. तो स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होता. कदाचित ती बाथरूममध्ये असेल, कदाचित झोपलेली असेल, कदाचित फोन सायलेंटवर असेल, असे अनेक विचार त्याच्या मनात येत होते. पण वेळ जसा जसा पुढे जात होता तशी त्याची चिंता वाढत होती. त्याने पुन्हा फोन केला. पुन्हा तोच परिणाम. आता मात्र त्याच्या कपाळावर घाम फुटू लागला. शेवटी त्याने एक निर्णय घेतला. घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आठवण त्याला झाली. मोबाईलवरून घरातील फुटेज पाहण्याचा पर्याय त्याच्याकडे होता. त्याने थरथरत्या हाताने मोबाईल उघडला. सीसीटीव्ही ॲप सुरू केलं. कॅमेरा कनेक्ट होईपर्यंत त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. स्क्रीनवर घरातील हॉल दिसू लागला. सगळं शांत होतं. कुठेच हालचाल नव्हती. सोफा, टेबल, घरातील वस्तू सर्व काही नेहमीप्रमाणे दिसत होतं. त्याने दुसऱ्या कॅमेऱ्यावर स्विच केलं. अजूनही काहीच हालचाल नव्हती. घरात अजब शांतता पसरली होती. तो अधिक अस्वस्थ झाला. त्याने तिसरा कॅमेरा उघडला. आता त्याचा श्वास जड होत गेला. स्क्रीनवर दिसणारे दृश्य पाहून त्याचे डोळे मोठे झाले. काहीतरी विचित्र जाणवत होतं, पण तो अजूनही स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने स्क्रीनकडे पुन्हा लक्ष दिलं. काही सेकंद तो स्थिर राहिला. त्याला विश्वास बसत नव्हता. क्षणभर त्याचा हात थरथरला. मोबाईल हातातून निसटण्याची वेळ आली. त्याच्या हातावर भीती स्पष्ट दिसत होती. चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्याने तात्काळ शेजाऱ्याला फोन लावला. आवाज थरथरत होता. त्याने घाईघाईने घरी जाण्यास सांगितलं. शेजाऱ्याने काहीही न विचारता धावत घराकडे धाव घेतली. दरवाजा बंद होता. आतून काहीच प्रतिसाद नव्हता. दरवाजा तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. काही क्षणात दरवाजा तोडण्यात आला. आत प्रवेश करता सर्वजण थबकले. घरातील वातावरण गंभीर झालं. काही सेकंद कोणीच काही बोललं नाही. तिथे उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. तातडीने मदतीसाठी नर्सला बोलावण्यात आलं. सर्वजण घाईत होते, पण वेळ निघून चालली होती. काही मिनिटांनंतर नर्स आली. परिस्थिती पाहून तीही स्तब्ध झाली. सर्वजण एकमेकांकडे पाहत होते. आता घरात शांतता पसरली होती. कुणाच्याही तोंडातून शब्द निघत नव्हता. सीसीटीव्हीत दिसलेलं दृश्य खरं ठरलं होतं. करुणाने घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली होती आणि नवऱ्याने मोबाईलवर पाहिलेलं ते दृश्यच तिचं शेवटचं ठरलं. संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी ही घटना इंदूरमधील कांचन विहार कॉलनीत घडली होती. आर्थिक तणाव आणि कर्जाच्या ओझ्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं.